गुगल शीट्स काम करण्याचा सोपा मार्ग. गुगल शीट्स द इझी वे टू वर्क. हिना दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात असते. सकाळी कॉलेजला जाते, दुपारी बाबांना दुकानात मदत करते आणि संध्याकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शिकवणी घेते. या सर्व गोष्टींचा हिशोबही तिला ठेवावा लागतो. दुकानातली खरेदी विक्री, शिकवणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांनी फी भरली आहे की नाही वगैरे. वहीमध्ये हा सगळा हिशोब लिहून ठेवणं तिला फार किचकट जात होतं. तेव्हा शेजारच्या रमेश भाऊने तिला गुगल शीट्स वापरण्याचा सल्ला दिला आणि ते कसं वापरायचं तेही शिकवलं. गुगल शीट्स हे एक ऑनलाईन टूल म्हणजे साधन आहे. त्याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचा डेटा किंवा माहिती टेबल स्वरूपात स्प्रेडशीटमध्ये स्टोअर, अपडेट आणि ऑर्गनाइज करता येते. म्हणजेच अनुक्रमे साठवता येते. वेळोवेळी त्यात बदल करता येतात आणि ती पद्धतशीरपणे मांडता येते. गुगल शीट्समध्ये डेटा कसा भरायचा? यासाठी गुगलवर तुमचं खातं म्हणजे अकाउंट असणं आवश्यक आहे. गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करा. गुगलच्या ॲप्समधून शीट्स हा पर्याय निवडा आणि एक रिकामी शीट उघडा. यातला प्रत्येक लहान बॉक्स म्हणजे एक सेल असते. कॉलम म्हणजेच उभ्या ओळी आणि रो म्हणजे आडव्या ओळींच्या मदतीने प्रत्येक सेलची विशिष्ट ओळख सांगता येते. उदाहरणार्थ B4 म्हणजे बी कॉलम आणि चौथ्या रो मधील सेल. तुम्ही तुमचा डेटा या सेल्समध्ये भरू शकता. गुगल ड्राईव्हवर ही शीट आपोआप सेव्ह केली जाते. वरती असलेल्या नावावर क्लिक करून तुम्ही फाईलचं नाव बदलू शकता. शिकवणीसाठी येणाऱ्या मुलांचा डेटा हिनाने एका डेटा शीटमध्ये भरला. आता तिला त्या मुलांची नावं A ते Z या क्रमाने लावायची आहेत. यासाठी आधी नावं सिलेक्ट करा. डेटा मेन्यूमध्ये जा आणि सॉर्ट रेंज हा पर्याय निवडा. A to Z यावर क्लिक करा. सगळी नावं A ते Z या क्रमाने दिसू लागतील. आता कोणी कोणी फी भरली आहे आणि कोणी नाही भरली हे पाहायचं आहे. तर प्रथम कॉलम सिलेक्ट करा. नंतर डेटावर जा आणि क्रिएट फिल्टरवर क्लिक करा. आता फिल्टरच्या चिन्हावर क्लिक करून येस किंवा नो म्हणजेच होय किंवा नाही निवडा. त्यानुसार तुम्हाला नावं दिसतील. आता हिनाला हा डेटा अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे. अशी कामं सोपी व्हावीत म्हणून गुगल शीट्समध्ये काही खास टूल्स असतात. त्यांना फंक्शन्स म्हटलं जातं. जलद गतीने आणि अचूकपणे डेटा हाताळण्यासाठी टूल्सची मदत होते. उदाहरणार्थ बेरजेसाठी सम, मोजण्यासाठी काउंट इफ, सर्वात मोठ्या किंवा सर्वात लहान व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम आणि मिनिमम यांसारखे फंक्शन्स खूप उपयोगी ठरतात. फंक्शन्स वापरून काम अधिक सोपं कसं करायचं? एकूण किती मुलांनी फी भरली आहे हे हिनाला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी ती काउंट इफ हे फंक्शन वापरू शकते. रिकाम्या सेलमध्ये क्लिक करा. = काउंट इफ असं टाईप करा. ज्या कॉलममध्ये येस किंवा नो लिहिलं असेल तो कॉलम सिलेक्ट करा. तिथे स्वल्पविराम द्या आणि येस लिहून कंस पूर्ण करा. एंटर बटन दाबल्यावर फी भरलेल्या मुलांची संख्या दिसेल. फी स्वरूपात एकूण किती रक्कम मिळाली हे आता हिनाला पाहायचं आहे. त्यासाठी ती सम हे फंक्शन वापरू शकते. रिकाम्या सेलवर क्लिक करा. = सम असं टाईप करा. फीची रक्कम लिहिली असेल त्या कॉलम मधील सर्व सेल्स सिलेक्ट करा. नंतर कंस पूर्ण करा आणि एंटर बटन दाबा. एंटर बटन दाबल्यावर तिला एकूण रक्कम दिसेल. गुगल शीट्सचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही ती शीट इतरांबरोबर शेअर करू शकता. शेअर करताना 3 पर्याय दिसतात. व्ह्यूअर फक्त पाहू शकणारे, कमेंटर कमेंट करू शकणारे आणि एडिटर बदल करू शकणारे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून काम करणार असाल तर प्ले स्टोअरवर गुगल शीट्सचं मोबाईल ॲप देखील उपलब्ध आहे. ते डाउनलोड करा आणि असाल तिथून आवश्यक ती शीट उघडा, डेटा भरा
एडिट करा आणि इतरांसोबत शेअर करा। आतापर्यंत तुम्ही काय शिकलात? गुगल शीटमध्ये डेटा कसा भरायचा, टूल्स आणि फंक्शन्स वापरून काम कसं करायचं हे तुम्ही पाहिलं। तसंच शीट्स शेअर करण्याची पद्धतही तुम्ही पाहिली। गुगल शीट्स वापरल्यामुळे हिनाचं काम सोपं झालं। आता तुम्ही हे करून पहा। एक नवीन शीट तयार करा। तुमचे आठवडाभराचे खर्च त्यात लिहा आणि सम हे फंक्शन वापरून एकूण खर्च काढा। गुगल शीट्समध्ये असे अनेक सोपे टूल्स आहेत, ते शोधा, शिका आणि वापरा।